नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत MST CET एक्झामिनेशन हॉल मध्ये रूल्स रेग्युलेशन्स काय असणार आहेत, पेपर पॅटर्न काय असणार आहे, टाइम ड्युरेशन कशा पद्धतीने असणार आहे आणि याच मध्ये आपल्याला या ठिकाणी सोबत कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। पाहिलं असता आपली 22 एप्रिल पासून एक्झाम चालू आहे, ते जवळपास मेच्या 12 ते 13 तारखेपर्यंत आपले एक्झामिनेशन होणार आहे। याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या दिवशी सीईटी सेलने हॉलिडे डिक्लेअर केला होता यानी की 27 त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्याची एक्झामिनेशन दिसून येत आहे। तर विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, सीईटीच्या ऍडमिट कार्ड बद्दल थोडीशी अडचण आली होती, प्लस आता सध्या एक्झामिनेशन मध्ये काही गोष्टीची अडचण येऊ नये या अनुषंगाने मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे। जे विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी साठी या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलाय अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया म्हणजे बी फार्मसी आणि ऍग्रिकल्चर या असणार आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ साठी अप्लाय केला असेल या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग हे प्रवेश प्रक्रिया असणार आहे। तर या दोन्ही विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचे रूल्स रेग्युलेशन MST CET एक्झामिनेशन हॉल मध्ये असणार आहेत, त्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। पाहिलं असता आपला पहिला पॉइंट आहे एक्झामिनेशन सेंटरवरती रिपोर्टिंग टाइम। आता एक्झामिनेशन सेंटरवरती ज्या विद्यार्थ्याचं मॉर्निंग सेशन आहे किंवा आफ्टर म्हणजे MST CET मध्ये आपले दोन सेशन असणार आहेत, एक असणारे मॉर्निंग सेशन आणि एक असणार आफ्टरनून सेशन। विद्यार्थ्यांनी आपलं ऍडमिट कार्ड काळजीपूर्वक पाहायचे, जरी आपली डेट त्या डेटची असेल तरी त्या डेटवरती आपला एक्झामिनेशन टाइम कधी आहे हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे। कारण काही वेळेस असं पाहण्यात आले विद्यार्थ्याचे एक्झामिनेशन मॉर्निंग मध्ये असेल, विद्यार्थी आफ्टरनूनला सेंटरवरती उपलब्ध असतो, तर अशी आपल्याकडनं काही चूक होऊ नये त्यामुळं एक्झामिनेशन डेट आणि एक्झामिनेशन टाइम काय आहे पाहणं गरजेचं आहे। आणि हे पाहिल्यानंतर ज्या दिवशी आपली एक्झाम आहे त्या दिवशी आपल्याला एक्झाम सेंटरवरती 2 तास अगोदर उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे। या ठिकाणी तुमचा पहिला पॉइंट ऑल्सो क्लिअर झाला। दुसरा आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर एक्झामिनेशन हॉल। यामध्ये आपण 2 पॉइंट क्लिअर करणार आहोत। एक आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स सोबत असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे कुठल्या गोष्टी एक्झाम सेंटरवरती अलाउ केल्या जाणार नाहीयेत। त्यातला आपण पहिला पॉइंट आहे या ठिकाणी जे आपलं रिक्वायर्ड आहे एक्झामिनेशन सेंटरसाठी, त्यामध्ये आपल्याला फर्स्ट आहे आपलं जे MST CETच्या वेबसाईटवरून आपण ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं आहे, हे ऍडमिट कार्ड आपल्याला आपल्या सोबत ठेवणं आवश्यक आहे। या ऍडमिट कार्ड वरती आपली कलर प्रिंट असो अथवा साधी प्रिंट असो, दोन्ही प्रिंट आपल्याला अलाउ केल्या जाणार आहेत। त्यावरती आपल्याला स्वतःचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे हा पेस्ट करायचा आहे आणि खालच्या साईडला आपल्याला त्या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे। यानंतर साईडचा जो बॉक्स आहे इन्व्हिगेटरचा, त्याच्यामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये। ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन सेंटर ते इन्व्हिगेटर त्यावरती साइन करून घेतील। यामध्ये आपल्याला ज्या वेळेस आपण फॉर्म फिलअप करत होतो, MSTETचा फॉर्म फिलिंग करत होतो, यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी आधार कार्ड दिलं आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कुठलाही एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ जोही दिलाय तो आपल्या सोबत या ठिकाणी असणं आवश्यक आहे। ऍडमिट कार्ड आणि आयडेंटिटी प्रूफ या दोन गोष्टी आपल्या एक्झामिनेशन सेंटरवरती चेक केल्या जातात आणि मगच आपल्याला एक्झामिनेशन सेंटरमध्ये एंट्री दिली जात असते। नेक्स्ट आहे यामध्ये तुम्हाला क्लिअर झाले की ऍडमिशन सेंटरमध्ये काय घेऊन जायचं आणि काय नाहीये, काय घेऊन जायचं याबद्दल माहिती दिली। आता काय घेऊन नाही जायचं याबद्दल मी तुम्हाला सांगेन। तर लक्षात घ्या, कॉमन गोष्टी आहेत की आपल्याला कुठलंच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपल्या सोबत ठेवायचं नाहीये। त्यामध्ये खास करून आपला मोबाईल, रिस्ट बँड, ब्लूटूथ हेडफोन्स किंवा आपलं कॅल्क्युलेटर असेल किंवा एनी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन डिव्हाइस हे आपल्याला कुठलंच सोबत ठेवायचं नाहीये, जेणेकरून आपल्याला एक्झामिनेशन सेंटरवरती अडचण येईल। तर हे खूप महत्वाचं आहे। बाकी काही असं काही एक्स्ट्रा मेजर रूल्स नाहीत नीट सारखे की ड्रेस कोड असा असायला पाहिजे किंवा पर्टिक्युलर मॅनर्स मध्ये असं पाहिजे, असं काहीच नाहीये। सिम्पल बट स्वीट या ठिकाणी रूल्स रेग्युलेशन येतात, त्यामुळे आपल्याला फक्त एनी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन डिव्हाइस आपल्याला सोबत ठेवायचं नाहीये। या व्यतिरिक्त आपल्याला एक बॉल पेन सोबत ठेवायचं आहे, कारण त्या ठिकाणी जे आपल्या अटेंडन्स सीट असणार आहे यावरती साइन करण्यासाठी। नेक्स्ट आहे आपल्याला युजर नेम अँड पासवर्ड। विद्यार्थ्याचं इथं कन्फ्युजन जास्त होण्यास सुरुवात होतं, कारण ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरत होतो त्यावेळी आपण आपला युजर नेम म्हणजे आपला मेल आयडी होता आणि पासवर्ड म्हणजे आपण जोही सेट केला होता तो आपल्या या ठिकाणी पासवर्ड होता।
पण ज्यावेळेस आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये जाऊ त्यावेळेस आपलं ऍडमिट कार्ड जे आहे, जर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड केअरफुली पूर्ण वाचलंय त्या विद्यार्थ्यांना समजून जाईल जो आपला युजर नेम आहे, जो ही आपला ऍप्लिकेशन नंबर म्हणजेच आपला युजर नेम असणार आहे, आणि जे आपला पासवर्ड असणार आहे, जे आपली डेट ऑफ बर्थ आहे, तर डेट ऑफ बर्थ म्हणजे आपली या ठिकाणी पासवर्ड असणार आहे. खूप सिंपल आहे, त्यामुळे व्यवस्थित जे विद्यार्थी वाचतील त्या विद्यार्थ्यांना या गोष्टी सर्व समजून येतील. नेक्स्ट आहे एक्झामिनेशन पेपर इन्फॉर्मेशन. हा खूप महत्वाचा पार्ट आहे, कारण इथंच विद्यार्थी थोडस टाइमला लॅप्स करून घेतात हाताने, कारण विद्यार्थ्यांना वाटतं की नाही मला अगोदर बायो सॉल्व्ह करायचं कारण तो माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. पण आपल्याला जे विद्यार्थी या ठिकाणी पीसीबीचे आहेत अशा विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री हा या ठिकाणी फर्स्ट सेशन मध्ये पेपर येत असतो आपल्या स्क्रीनवरती, फिजिक्स अँड केमिस्ट्री. त्याच्यासाठी आपल्याला जवळपास 90 मिनिटे या ठिकाणी उपलब्ध असतात. त्या 90 मिनिटांमध्ये आपल्याला आपला फिजिक्स आणि आपला केमिस्ट्री पेपर सॉल्व्ह करून घ्यायचा. पेपर आपण मॅन्युअली पण सबमिट करू शकतात किंवा ऑटो सबमिट सुद्धा या ठिकाणी ऑप्शन असतं. नेक्स्ट आहे आपला पुढच्या 90 मिनिटासाठी तो आपला बायोलॉजी, तो ऑटोमॅटिकच आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आहे. तर त्या पेपरसाठी आपल्याला या ठिकाणी 90 मिनिट मिळतील आणि त्या 90 मिनिटांमध्ये हा पेपर आपल्याला सॉल्व्ह करावा लागणार आहे. सेम आहे जे विद्यार्थी मॅथ ग्रुपचे आहेत अशाही विद्यार्थ्याला फिजिक्स केमिस्ट्री फर्स्ट सेशन मध्ये येईल आणि मॅथमॅटिक्स हे सेकंड सेशन मध्ये येईल. म्हणजे पहिल्या 90 मिनिटांमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि दुसऱ्या 90 मिनिटांमध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे. पेपरचं स्वरूप पूर्ण ऑनलाईन माध्यमातून आहे. जे विद्यार्थी नीट एक्झाम देत आहेत यांच्यासाठी थोडंसं याच्यामध्ये वेगळं वाटेल, कारण ते पेपर आपला ऑफलाईन आहे आणि हा पेपर आपला ऑनलाईन आहे. त्यामुळे आपल्याला हा पेपर बऱ्यापैकी इझी असणार आहे. का? निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसते. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं आपण पेपर शेवटपर्यंत सोडवणं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. भलेही पीसीबीच्या विद्यार्थ्यांना हे बॅकअप असणार आहे, पण बॅकअप पण स्ट्रॉंग असेल तर आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. त्यामुळे हा सुद्धा पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त अडचण असेल आपली तर कमेंट्स मध्ये विचारू शकतात, त्यावरती मी जेवढं होईल तेवढा आन्सर द्यायचा प्रयत्न करेन.